दुष्काळाचं वैशिष्ट्य कसं असणार आहे? तसा पाहिलं तर आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका होता. यातून दुष्काळ कशा पद्धतीने पूर्णतः निघून जाईल आणि किती हजार हेक्टरचं जे क्षेत्र आहे ते ओलीत राहील? हे पहा, यापूर्वी कुकडीचं 500 MCFT पाणी मी ऑलरेडी आणलेलं आहे 2014 पर्यंत आमदार असताना. ते आमचा जो खालचा 625 MCFTचा मेहकरी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना 97% मी पूर्ण केली. या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर पॉइंट विचारला होता. तो पॉवर पॉइंट दिला आणि ती योजना मला वाटतं 3ऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली. आणि आता ही योजना ही 2005-06 पासून माझ्या डोक्यामध्ये होती. आता 14 पासून 24 पर्यंत मी नव्हतो. तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेला आहेत ह्याचं फक्त 2% काम झालं आणि आता मी आमदार झाल्याच्या नंतर जवळपास 23% काम हे उचललेलं आहे. आणि या प्रकल्प हा संपूर्ण जो 5.68 TMC प्रकल्प आहे या प्रकल्पामुळं 27,543 हेक्टर क्षेत्र आष्टी तालुक्याचं ओलिताखाली येणार आहे. म्हणजे जवळपास 68 ते 70 हजार एकर जमीन ही आष्टी तालुक्याची ओलिताखाली येणार आहे. मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येते. हो, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहेत आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून आज हा प्रकल्प महत्वाचा आहे. अशा प्रकल्पाच्या संदर्भात मागणी करताय आणि नेमका त्या दिवसाचा प्रोग्राम कसा असणार? नाही, मागणी अजून एक हे पहा, आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे. ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं. आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार, परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना, आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना, इथं 65,000 खुर्ची टाकली जवळपास. तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखी सुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलंय. आणि याबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी 2 तालुक्यासाठी 3.5 TMC पाणी नवीन आम्हाला मागायचंय. म्हणजे त्या 2 तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुआ देईल यासाठी मी हा प्रयत्न करतो.